गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे संडे, तर आज आहे आमचा इडली सांबारचा बेत. तर चला तर मग आपण आज करूया. पिल्लू हाय करा. हाय. आज आमच्या सोबत आमचं पिल्लू पण ब्लॉगिंग करणार. ओके, तर मी सांबारसाठी तयारी करते. ह्या मिक्स डाळी घेतली आहेत, ऑनियन चॉप करून घेते, टोमॅटो आणि एक बटाटा. या सगळ्या डाळी कुकर मध्ये टाकूया आपण. नंतर हे चॉप केलेलं टोमॅटो, बटाटा, कांदा. आता याला मस्त असं वॉश करून घेऊया. असं स्वच्छ धुवून घ्यायचं. तर यामध्ये आता आपण इमली टाकूया. डायरेक्टच इमली टाकायची. तर यामध्ये आता आपण इमली टाकूया. याच्यात आपण 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया. हे मस्त असं आपलं बॅटर फर्मेंट झालं आहे. थंडीत सुद्धा देखील किती छान फर्मेंटेशन झालंय बघा. मध्ये मीठ टाकूया चवीनुसार. पिल्लू काय चाललंय तुझं? थांब बाबू, इडली होते, मग इडली सांबार खायचं. जा, कुठे जायचं टोप घेऊन? आता तोपर्यंत आपण चटणीसाठी तयारी करूया. चटणीसाठी नारळ रंजित फोडतोय आता. इथे आपली चटणी रेडी झालेली आहे. वाटणामध्ये आपण खोबरं, 4 लसणाच्या पाकळ्या, मिरची आणि खूप सारी कोथिंबीर आणि पुदिना असं ही चटणी आहे. आता त्याला मी तडका देते. जिरे टाकूया, थोडीशी मोहरी, पिंच हळद, लॉंग घे बाबू. तर आता आपल्या इडली रेडी झालेली आहे. किती छान फुगल्यात बघा. ही ट्रिक तुम्हाला माहिती आहे का? पकडणे असं इडलीचं पात्र उचलायचं. आपल्याला भाजतं ना सहसा. ही ट्रिक तुम्ही यूज करा. आतापर्यंत माहितच नव्हतं बघा. याच्या आपल्या इडल्या रेडी आहेत. बोल किती वेळ. इथे मस्त असं आपलं सांबार रेडी होत आहे.
इडली खायला 10 मिनटंसुद्धा लागत नाहीत, पण करायला 2 दिवस आणि खाल्ल्यानंतर हे किचन तुम्ही बघू शकता. रिलेटेबल. सहमत असेल त्यांनी पटकन कमेंट करा आणि हा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.